गेलं बॉम्बाला. मी नावाच्या सापानं मिठी मारली की आनंद गेला. अहंकार नावाचा विंचू चावला की आनंद गेला. आणि तिसरी एक जण आली, तिचं नाव आहे कोलाटीन. आणि कोलाटीन हा शब्द आपण वापरीत नाही. भांडण झाल्यावर मी काय तुझ्यासारखी, तुम्हीच म्हणा, आम्हाला नका कोत्यात आणू. मी काय तुझ्यासारखी, हा कोलाटीन नाही. आणि अजून झालं ना भांडण, आपण जर म्हणलं ना शेजारची बाई असं म्हणली, ती तिच्यातून कोलाटणीत काही. आता इथं शब्द लय बारीक आहे का, पाया पडतो महिला मंडळ. कोलाटीन हा शब्द स्त्रीसाठी नाही. तुम्ही नको तसे अर्थ लावू नका. कोलाटीन या शब्दाचा अर्थ असा आहे, जी शास्त्राच्या विरुद्ध वागते आणि शास्त्राची मर्यादा पाळत नाही. त्याला ओवी असे, शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. जी मर्यादा पाळत नाही, जिच्याकडे धाक नाही, ते कोलाटणीचं नाव आहे माया. शब्द नीट आहे. काय नाव आहे? माया. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेचा. इंद्रिकेचं वाक्य ऐकायचं का दुसरं? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे? लोकांना काय, कोण बायको आहे, कोण बायको आहे? सगळे पुरुष उत्तर द्या मला. तुमच्या घरात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? बायकोवर. मेली तुमची बायको. तुमच्यातले किती बायको संग जायला तयार आहेत? बोटवर करा, तुमचा सत्कार करतो मी तो. अरे मेली नाही तरी बोटवर करील तुम्ही, मेल्यावर कराल. हा तमाशा आहे. आणि हा त्या कोलाटणीचा तमाशा आहे. तिचं नाव माया. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. मेंदूत पोरगी प्रेम करू शकत नाही. पोरगी फक्त एटीएम मोकळं करते, प्रेम करीत नाही. काही पोर म्हणतात त्याने मला शब्द दिला, तुला काही एकट्याला दिला नाही. तिघा जणांनी भाषा घातल्या, तो चौथा नंबर आहे. तू ही दुरी तयार ठेव. प्रियशी ती कोण? प्रियशी कोण? बायको. एक वाक्य सांगू, अंगातलं ताकद संपली, जग संपलं. लोकांना काय घेणं आहे? हे आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, लोक काल तारीख घेतील. लोकांनी हवा जायला लागली, उरफट बोलायला लागलं, बघ रात गई नाही महाराज. हे आपले इंद्रिकेचे वाक्य आहे. ते काल खरे, आज खरे, उद्याही खरे. काय घेणं आहे लोकांना तुमचं? काही लोक म्हणतात समाज आमच्यावर प्रेम करतो. डोक्यातून काढून टाका. समाज बापाला उचलून आपटितो, तो काला प्रेम करेल. सोडून द्या ही गोष्ट. तुम्ही फक्त खिसात भक्कम ठेवा तर जग आहे. आज एक मुलगा आईतून बघताय, आहे की नाही? बोला. मग एक मुलगा जर आईतून उभेत राहत असेल तर एकच सून पोराला त्याच्या आईपासून बाजूला काढू शकते? शक्य नाही. काढलाय. इथं 6 जणी आहेत अशा बसेलेत माझ्या पुढं. नावा सगट उभ्या करीन, नावा सगट. मग मला सांगा, नवऱ्याच्या आईनं रक्ताचं पाणी केलं, ही तिची चूक झाली? स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिला मुलगा मोठा केला, ही तिची चूक झाली? तिची चूक काय? उपाशी राहून दुसऱ्याच्या शेतात काम केलं, रात्रीचं कालवून सकाळी गरम केलं झालं. बरे, आणि 3 रंगाचं लुगडं नेसली, तिनं काय चूक केली मला सांगाला? तिला तुमच्या इष्टीशी घेणं नाही. तिच्याकडे पाहून तिचा मुलगा हसला तरी तिला समाधान आहे. तिनं कधी पोराकडे 1 एकर जमीन मागितली? तिनं कधी 1 एकर 1 तोळा सोनं मागितलंय? अरे उलट तुम्ही त्या नवऱ्याला लुटलंय, पण तिनं मुलाला लुटलं नाही. आणि तीच आई तुम्ही बोलायची बंद केली. खरंय का खोटं आहे? बोला. तरी त्या बिचारीचा जीव गुंततो. कारण माया आहे. आता शब्द आपला फिरला चालला होता. ती जी माया आहे कोलाटीन,
ती ह्या गावात राहायला आली. तिचा ह्या गावाचा काहीच संबंध नाही. शब्द नीट आहे का? जन्माला येताना आपण माया घेऊन आलोय का नंतर आली? डोळा बरोबर आणलाय, डोळा बरोबर आणलाय, कान बरोबर आणले, पाय बरोबर आणले, हात बरोबर आणले, माया बरोबर आणलं नाही ना आपण. आपण आल्या होती आली. मग ती पाहुणी आहे का इथली आहे? पटापट बोला. ती पाहुणी आहे ना. कोणत्या गावची? करेक्ट. शरीर गावाची, माया ही पाहुणी. आणि तिला आपण शरीरानं राहायला जागा, नीट आहे का? इकडे लक्ष द्या. शरीरानं राहायला जागा दिली. मग तिने शरीराचं वाटोळं करावं का निघून जावं? निघून जावं. पण ती गेली नाही. कोण? क्वालिटी शब्द नका वापरा होता. माया गेली नाही. तिने काय केलं ऐका. ती ह्या गावात ती ह्या गावात राहायला आली. आली तर आली. तिचं असं म्हणणं आहे मला याच गावात नवरा करायचा आहे. कुणाचं केलं? बॉम्बाला कीर्तन. मायेचं. एक तर तिचा आणि याचा काही संबंध नाही, तरी ती राहायला आली. आणि ती म्हणते मला याच्यातच नवरा करायचा आहे. आता याच्यात नवऱ्याला काही तोटा नाही. आतमध्ये आतलंही नवरे आहेत. आतमध्ये लय नवरे आहेत. पण तिचं म्हणणं काय माहिती का? तिच्या दोन अटी बारीक आहे का. मी नवरा करीन याच्यातलाच, पण माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे, ही पहिली अट आहे. म्हणजे नवऱ्याची आई कोण झाली पाहिजे? मीच. आणि बायको कोण झाली पाहिजे? मीच. आणि दुसरी गोष्ट, मला दिवस नाही गेले पाहिजे, माझ्या नवऱ्याला पोरं झाली पाहिजे. आणि मी मोकळी राहिली पाहिजे. मला काहीच नको, फक्त एक पाहिजे, माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. तिला विचारलं बाई तुला याच्यातला कोणता नवरा करायचा? कारण याच्यात आतमध्ये नवऱ्याला काही तोटा नाही. तर तिनं याच्यात मी नावाचा नवरा केला. पती जन्मला माझे पहिलं सुधरण अजून किचकच काय सांगता. परत मागण येतो. मी नावाचा साप, मी नावाच्या सापाने मिठी मारली की आनंद गेला. अंकार नावाच्या अंकार नावाच्या विंचवानं नांगी मारली का आनंद आनंद गेला. आणि तिसरी कोण आली? माया. तिनं काय केलं? याच्यात नवरा केला. आता त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं बॉम्बाला कीर्तनाला. मी आता मी मुळात याच्यात राहिला होतास. आणि ती पाहुणी आली. पाहुणी आली ती कोण आहे? तुम्ही आजारी आहे का? मग तुम्हाला बोलायला हरकत काय आहे? पाहुणी आली ती कोण आहे? माया आहे. आणि याच्यात आत कोण राहत होता? मी. तिनं केलं त्याच्याशी लग्न. आणि मुळात तिनंच तो तयार केला. म्हणजे नवराय तोच, आई तीच. कोण? हा, माया. फिट बसला आता. आणि तिला दिवस नाही गेले, नवऱ्याला दिवस गेले. अरे देवाची लीला झाली. बुरबुर का होईना आली. नाही तर पाऊस कुठे? गेलं बॉम्बाला. तिनं नवरा केलाय. कोण? बरे मी. आता दिवस कोणला गेलेत? हा, मीला. मग आता पोरं कोणला होतील? मायेला होतील का मीला होतील? करेक्ट. म्हणजे नवऱ्याला पोरं होतील, बायकोला पोरं होणार नाही. आणि नवऱ्याला पोरं किती झाली माहिती का? 12. लई किचकटे. काय किती झाले? 12. आता 12 पोरांमध्ये 6 झाले पोरं आणि 6 झाल्या पुरी. कोणला?
गेलं बोंबल मीला. आता मीचे 6 पोर ऐकायचे, 6 पटकन ऐका. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. हे काय झाले? पोर. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा या झाल्या पुरी. 6 पोर 6 पुरी. यांची आई माया, यांचा बाप मी. मग आता 12 पोरांची माहिती 1-1 मिनिटात ऐकायची का पुढे चालायचं? अरे पुढे चालायचं का ऐकायची माहिती? एका एका पोरांची माहिती ऐकायची का पटकन? एका एका वाक्यात ऐका. कुणीकडून कुणीकडे आलो आपण तुम्हाला काहीच कळलं नाही. शाळेतले पोरं सरळ बसा पटकन. बैठे बैठे सावधान. सावधान आहे काही? सावधान कळत का तुला? सावधान. तू कितीला आहे रे? 7वी. सीमीला आहे का मराठीला आहे? त्याला काय माहिती? तू कितीला आहे? 6वी. सीमी का मराठी? सीमीला आहे का? मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तू कितीला आहे रे? 7वी. सीमी. हा अरे 6वी का 7वी? सीमी का मराठी? सीमी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस. तो काय संबंध आहे? तू कितीला आहे रे? 5वी. सीमी का मराठी? सीमी. आय आय ए 5वीला आहे तू. तू कितीला आहे? 8वी. सीमी का मराठी? मराठी. दिशा किती? दिशा 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 किती आहेत? हा 4. किती आहे रे? शाळेत मरू दे. दिशा किती? 11. दिशा किती रे? 8. दिशा किती रे? 4. दिशा किती रे? ए इकडे. दिशा किती आहे? किती रे? 8. 8. दिशा 10 आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, वर आणि खाली. ज्ञानाचा प्रकाश 10 दिशांना गेला. तू कितीला रे? लपला तो. 5वी. सीमी का मराठी? घड्याळाला काटे किती? 2. 2 काट्याचं घड्याळ कुठून आणलं? तू कितीला रे? 7वी. 6वी. तुझ्या मागचा कितीला आहे? 4थी. 5वी. 5वी. बापाच्या बायकोस टिंब म्हणतात. ए काय म्हणते बापाच्या बायकोला? वाईफ. बापाच्या बायकोला काय म्हणतात? मदर. काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? 8वी वाला. आणि यांच्यासाठी तुम्ही इस्टेट कमावली म्हणजे तुम्ही हलकत आहे का चांगलं? काही नाही. मग आजपासून महिला मंडळ 27 वर्षाचा सप्ताह आहे. कौतुक अख्ख्या गावाचं केलं पाहिजे. एवढा मोठा सप्ताह आहे. कौतुक पंगत घालणाऱ्यांचं केलं पाहिजे. मग महिला मंडळ अख्ख्या 2 तासाच्या कीर्तनात मी तुम्हाला शब्द सुद्धा बोललो नाही. आता बाकी मी एक काम सांगणार आहे. ते तुम्हाला आजपासून करावंच लागेल. सांगू का नको बोला? गॅस वट्याजवळ स्वयंपाक करताना, वांगे कापताना, बटाटे कापताना, तांदूळ निवडताना, मेथी खुडताना जेवढं बसतो आपण तिथं मुलाला आणि मुलीला घेऊन बसा आणि 3 जण हरिपाठ करा.
उद्या 5 तारीख आहे, एकादशी आहे, श्रावणातली एकादशी पहिली. उद्यापासून सुरुवात करा. पोराला आणि पुरीला जवळ घ्या, देवळात जाऊन टाळ्या वाजून करा असं मी म्हणणार नाही. बटाटे कापताना, तांदूळ निवडताना एक जण पुढं म्हणा, एक जण मागं म्हणा. 2-4 दिवस पोरं येडेवाणी करतील, पळून जातील, लग घेऊन जातील, धरून आणा, ग्रहपाठ लिहायचं म्हणतील. पोरं आहे ते लिहिणार तर नाही, पण पाठी घेऊन बसतील, पुस्तक घेऊन बसतील, स्टडी करायचा म्हणतील, अभ्यास करायचा म्हणतील. ते पोरं आहे ते भूगोलाचं गाईड काढतील, मराठीची वही काढतील, ते काही करतील. त्यांना नादी लावा. कॅडबरी द्या, घरातली एखादी वस्तू खायला द्या, थोडी शेंगा भाजून द्या, शेंगदाणे भाजून द्या. एक 8 दिवस तुम्ही जर असा प्रयोग केला तर 8 दिवसांनी तुमचं पोरगं तुम्हाला म्हणेल मम्मी हरिपाठ राहिला. आणि 1 महिन्याने तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही. पुढच्या भाद्रपदातल्या एकादशीला तुम्ही मला फोन करून सांगा तुम्हाला हरिपाठ करायची गरज नाही. इंद्रियाला जर छंद लागला तर माऊली आपोआप 5 वाजता हरिपाठ करून घेते. आपोआप थोडे अभंग मागं पुढं होतील, कारण आपलं चित्त चंचल आहे. आणि चंचल चित्त असल्यामुळं आपलं भाजी करताना जरी हरिपाठ करायचा म्हणला तरी तेलाचा आणि मिठाचा हिशोब आपण काढतो. थोडे अभंग मागं पुढं होतील, पण 1 महिन्यात माऊली तुमच्याकडून आपोआप हरिपाठ करून घेईल. आणि 1 महिन्याने मला प्रयोग सांगा, घरातलं वातावरण आपोआप बदलेल. देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा, ज्ञानेश्वरीला हळद कुंकू व्हा, रोज ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या. 8 दिवसातून एकदा फडकं धुवून काढा, ज्ञानेश्वरी गुंडाळून ठेवा. 1 महिन्यामध्ये तुम्हाला माऊली 2025ला सुद्धा कृपा करते, एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, घरांमध्ये जर पारमार्थिक वातावरण नसेल तर या गावातले लोक ध्यानात ठेवा. सप्ताह करायचा आहे, एकत्र या. मंदिर बांधायचं आहे, एकत्र या. जत्रा करायची आहे, एकत्र या. पण काय असेल ते म्हणणं एकमेकाच्या समोर बोला. पण गावातल्या पोऱ्यांना सांगून ठेवतो, मोबाईलचे ग्रुप वापरू नका. सप्ताह तुम्हाला पटला नाही, तुम्ही सासरवाडीला राहायला 2-3 दिवस. कीर्तन तुम्हाला पटलं नाही, त्या दिवशी तुम्ही गावात येऊ नका. पण एकमेकाची बदनामी ग्रुपवर करू नका, ध्यानात ठेवा. एकत्र बसा, तडजोड होईल, थोडी शाब्दिक चकमक होईल, पण एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होईल. आणि ते कमेंट टाकणारे जे खाली आहेत, कमेंट टाकणारे, एखादा तरी खुब्यातून काढला पाहिजे, ध्यानात ठेवा. कमेंट टाकणाऱ्याला तोंडाने कधीच सांगू नका, असा पिसवा धरून की त्याचे दोन्ही बॉल सटकले पाहिजे, त्याला चालताना. तुम्ही म्हणाल महाराज असं तडतडीनं का बोलला? एक केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिलीत मी. पाया पडून सांगतो, मोबाईलमधल्या आणि स्टेटसच्या आणि इंस्टाग्रामच्या खुनापर्यंत गोष्टी गेल्या आहेत. आज जर कमेंट पायी आणि इंस्टाग्राम पायी, स्टेटस पायी जर दंगली होत असतील आणि खून होत असतील तर इंदुरीकर बोलतो याच्यात गैर काय? काय गैर आहे? आज कालची दंगल तर कालचं साधं झालंय का? आणि कशामुळं झाली? मोबाईल. कशासाठी तुम्ही मारामाऱ्या करता? कशासाठी एकमेकाची बदनामी करायची? आणि ग्रुपवर कोण बोलतो माहिती का? ज्याची तोंडावर बोलायची लायकी नाही तोच बोलतो. तुम्ही तोंडावर बसा. काय समजा तुम्हाला आमचं कीर्तनातलं एखादं वाक्य नाही पटलं, महाराज हे वाक्य तुम्ही वापरू नका, आम्ही जर बदल नाही केला तर मग बोला ना. तुम्ही जर आम्हाला म्हणले महाराज हे वाक्य तुमच्या तोंडातून काही काही गेलंय, पण त्या वाक्याला परत जपा, तर आम्ही ते वाक्य बोलताना त्याचा विचारच करणार ना. आता मी शिष्टीवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्याने वाढवला, विषय लगेच कमेंट्स. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर भनकले लगेच खाली कमेंट, तो नालायकाचे म्हणजे मी. आणि मला नालायक म्हणाला आतली चड्डी नाही, तो मला नालायक म्हणतो. हे पिसावलंच पाहिजे. तुमचं काय मत आहे?
एवढी शिंगर दारू पितात आणि आईबापांना कळत नाही. महिला म्हणलं 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात, 93. आणि सगळ्याला जबाबदार तुम्ही आहे सगळं. आज बापानं पोराला खांदा द्यायचा कोणता नाही. आज पोराने मारायचं आणि बापानं जगायचं काय? त्याला आयुष्यात चूक केली काय? चूक केली? रात्रीचं कालवून त्यानं सकाळी गरम करून खाल्लं. बिचाऱ्याला बापानं काय बाप केलंय? आज आई मुलाच्या अंत्यविधीला ह्या 4 वर्षात आहे का नाही बोला. आणि इंद्रिकर बोलला का लोक म्हणतात त्याची तारीख ना घेऊ का? तो काही बोलतो. मी याला मिळाय का मी कवठाला आंबा म्हणतोय? मी फक्त तुमची लाल करीत नाही म्हणून जड जाते. कारण लोकांना कीर्तनकार सुद्धा लाल करणारी लागतो. ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर 15 मिनिटं, ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर 15 मिनिटं, ज्याचं पाकिट गुतलंय त्याची 1 तास. आणि ते आपल्याला जमत नाही. म्हणून मी सगळ्या महाराजांपेक्षा मागं राहिलेला माणूस आहे. मी मोबाईल वापरीत नाही मी. आपली परिस्थिती नाही. हे गायक वादक येणेकरी चोपदारांपेक्षा मी मोबाईलच्या बाबतीत गरीब माणूस आहे. मी मोबाईल वापरीत नाही, कधीच मोबाईल वापरीत नाही. हा एक खोकं आहे आपलं, ते बी लोकच देते, अजून विकत नाही घेतलं कधी. त्याला 1-2 वर्षाचं कार्ड टाकून देतो, पुन्हा डोक्याला ताण नाही. आणि तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी एकच वाक्य बोलणार, येस नो, उलट तिकडं, काय घ्याल नाही. आणि मोबाईल न वापरल्याचा फायदा सांगतो तुम्हाला, आराम होतो, वाचन होतं. जर वाचन झालं नाही तर आज 7 दिवस जर पुस्तक उचकलं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही ना कोणी. त्या का गप्पा आहे काय? आणि मूर्खासारखे त्या मोबाईलला कमेंट टाकायच्या आणि त्यांना नाव टाक. मला एक सांगा, शाळेत शिक्षकाने मुलाला मारलं, मुलासाठी आहे का शिक्षकासाठी आहे? मुलाला. मग त्याचा व्हिडिओ शाळेच्या बाहेर पडायचं काम काय? मग शाळेत मोबाईल नेतं कोण? आणि शिक्षक विद्यार्थ्याचा कान धरताना त्याचा व्हिडिओ बाहेर पडतो कसा? याचा अर्थ पोराकडे मोबाईल. अरे बोला ना, आहे. शिक्षक बांधताना त्यानं तो मोबाईल चालू, हे बरे मोबाईल बंद करते. याचा अर्थ त्या पोरानं तो मोबाईल चालू केला आणि तो व्हिडिओ कोणाच्या ताब्यात पडला? गावच्या पुढाऱ्याच्या. त्याला कुत्रं विचारित नव्हतं, त्याला ती सापडली संधी लाल करायची. त्यानं लगेच गुरुजी गाठवला. पहा, गावच्या विकासाचा माझा वाटा आहे. तू कधी शाळेत गेलता? कोणत्याही गावातल्या ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या गावातल्या शाळेचा पट सांगा किती आहे. केव्हा गेले तुम्ही शाळेत? आता 15 तारखेला जातील शहाणपणा करायला. आणि 15 ऑगस्टला असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावले. पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी. 90% लोक समाजात फक्त मानासाठी जिवंत आहेत. बस फक्त मान पाहिजे, काही नाही, फक्त मान. म्हणजे भांडणाचं कारण काय आहे? मान. पण एक वाक्य ध्यानात ठेवा, मान पैशाने मिळत नाही, मान दडपशाहीने मिळत नाही, मान कर्तृत्वाने मिळावा लागतो. म्हणून तर अब्दुल कलामांचा फोटो शाळेत आहे, म्हणून तर सावरकरांचा फोटो शाळेत आहे, टिळकांचा फोटो शाळेत आहे. आणि माऊली तुकोबाची मंदिराच्या मंदिर आहेत ते कर्तृत्व नाहीत. अशा गप्पा मारून 90 पिऊन तुमच्या बापानं पाहिलं होतं का कीर्तीवाडीत? संध्याकाळी बायको देखणी करायची, धाब्यावर जेवायचं. तुझ्या बापानं परपंच केला होता. हंड्या रोट्या 22 मोकार रोट्या हंड्या अख्या रात. फॅन लावलं तरी वाज जाईना घरात. काय खायची आखली नाही, चालायची आखली नाही. मोठं 4 जण पेले फुल एवढेच होते, कबरे भांडे 12वीलाच होते, टाईट झाले. आणि मोटरसायकलवर बसले 4 तो कुठं बसलेला असन? कॅरेजवर. तंगड्या फाकेल. चाल एवढं धडाकलं, दोन्ही बॉल सटाकले. मी आलं आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्या?
दहाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? हे खरंय का? जरा पोरांना शिस्त लावा, जरा मुलीचा मोबाईल 5-6 दिवसातून उचकीत जा, त्यातले मेसेज वाचित जा. आपल्या घराची क्रांती कुठवर गेली? आज गायक सिस्टीमवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्ञानेश्वरी सामाजिक पराई 16 अखंड सप्ताह धनगर विठोबा देवस्थान ट्रस्ट गंजी मंडळ माऊली भजनी मंडळ कचरेवाडी मुंबई